अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता. सूरज चव्हाणांसह पदाधिकाऱ्यांनी काल काँग्रेस कार्यालयामध्ये आंदोलन केलं होतं. आंदोलन केल्यामुळे ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होणार का याकडे आता लक्ष. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी चाकणकरांची अवस्था असून तुमचे खराब बाबा बलात्कारी आणि तुम्ही काँग्रेसला संस्कृती शिकवावी का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारींची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका. भायखळामधील वीर माता जिजाबाता भोसले उद्यानामध्ये झाडांना खिळे मारल्याचा फोटो मनसे नेते संदीप देशपांडेंकडून ट्विट. तर सिमेंट भरणारे उद्यान अधीक्षक झाडावर खिळे मारायला लागले. झाडांना खिळे ठोकणं हे पालिकेच्या नियमात नाही, देशपांडेंचं ट्विट. मुंबईतील तरुणांच्या आंदोलनानंतर बॅनरबाजी. तर मी जेनझी आहे आणि मी दोघांच्याही बाजूने आहे अशी बॅनरबाजी. शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान असा देखील बॅनरवर आशय. सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेनझींसोबत संवाद साधणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही एक बॅनर लावल्याची चर्चा. राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. तर राज ठाकरेंची नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक होणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची 8 तारखेला आढावा बैठक. 7 तारखेची महासभा रद्द करून 8 तारखेला मुंबईमध्ये तातडीची बैठक होणार. आढावा बैठकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या सीजेपीची बैठक होणार. अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. पुढची दिशा ठरवण्यासाठी सीजेपीची बैठक होणार. आशुतोष रांका, सौरवदास संभाजीनगरमध्ये दाखल. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये नीट आंदोलनावरून वाद. सीजेपी आयोजकांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल. सीजेपी आयोजकांविरोधात पॉक्सो अंतर्गत 0 FIR दाखल करण्याची मागणी. तर पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचाही आरोप. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार. बांगलादेशातील सत्ता बदलाला आज 2 वर्ष पूर्ण. पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर ढाका शहरात आज हाय अलर्ट. तर पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नियोजित भारत दौऱ्यावर याचा परिणाम होण्याची सुद्धा शक्यता.